हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल जिरा राईस आणि तडकावाली डाळ बनवणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे पाव किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवणार आहे। त्याचबरोबर मी इथे 200 ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे। त्यामध्ये मी 50 ग्रॅम चण्याची डाळ टाकत आहे आणि याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याला मी कुकरच्या डब्यामध्ये काढते। तुम्हाला हवंय तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील ही डाळ शिजवून घेऊ शकता। यामध्ये मी ग्लासभर पाणी ओतलेलं आहे आणि त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या देत आहे। तर आपली डाळ शिजते, इथं तांदूळ देखील भिजलेला आहे। तर आता आपण हे तांदूळ शिजवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई घेतलेली आहे। त्यामध्ये तांदळाच्या 3 पट पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्येच 1 चमचा विनेगर आणि मीठ टाकून 3 ते 4 मिनिटं भात शिजवून घेते। हे पहा, इथे 70% आपला भात शिजलेला आहे। मी गॅस बंद करणार आहे आणि हा भात गाळून घेते। गाळलेला हा भात मी या ताटामध्ये पसरवून घेतलेला आहे। त्याला थंड करणार आहे। भात थंड होतोय तोपर्यंत आपण डाळीला तडका देऊया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवले। त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकले। तेल गरम झालं की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकल्यात। त्यातच जिरे आणि अद्रक देखील टाकलेला आहे। 2 लाल सुक्या मिरच्या तोडून टाकल्यात। 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत। त्याचबरोबर त्यामध्ये मी हिरवी मिरची देखील बारीक चिरून टाकली आहे। कांदा लालसर परतला की त्यामध्ये हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि जिरे पावडर टाकून याला मिक्स करूयात। त्यातच आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। इथे मी 4 टोमॅटो वापरलेले आहेत। टोमॅटो नरम होईपर्यंत परतायचा आहे। टोमॅटो परतत असतानाच मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे। टोमॅटो चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकायची। डाळ जास्त गाळ शिजवायची नाही। डाळीची कन्सिस्टन्सी पाहून त्यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी टाकायचं आहे। जास्त पातळ देखील ही डाळ बनवायची नाही। तर आता ही डाळ आपण झाकण ठेवून शिजून देऊयात। डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण जिरा राईस बनवूयात, म्हणजेच आपण जो भात शिजवलेला आहे त्याला तडका देऊयात। त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन गरम करून घेतलाय। त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर टाकले। त्याचबरोबर 1 चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे तडतडले की त्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला भात आहे तो टाकलाय आणि हा भात देखील यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। हा भात परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची। परतत असतानाच मी यामध्ये थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। 2 ते 3 मिनिटं याला चांगलं परतल्यानंतर आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढूयात। मी इथे गॅस बंद केलेला आहे। डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे। डाळीला तडका देऊया। तर त्यासाठी मी इथे गॅसवर तडका पॅन ठेवलाय। त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, लसूण, चिमूटभर हिंग आणि लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा तडका मी या डाळीवर ओतलेला आहे। तडका या डाळीमध्ये मिक्स करायचा आणि गॅस बंद करायचा आहे।
तुम्हाला हे मी बनवलेली तडकावाली डाळ आणि जिरा राईस कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.